पोस्ट कोविड एरा आजार आणि पेशंट्स यांचा पॅटर्न बदलला आहे का? कोविड संपले आहे पण खरंच संपले आहे का? तुम्ही आजारी पण नाही पण पूर्ण फिट पण नाही. पूर्वी साधा व्हायरल फीवर 3 ते 4 दिवसात बरा व्हायचा, पण आता तो 3 ते 4 आठवडे घेत आहे. तरुणांमध्ये हार्ट अटॅक, डायबिटीस, BP ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. तर मग कोविडनंतर शरीरात काय बदलले आहे? मी डॉक्टर मनीष वोरा, नवकार हेल्थकेअर या नावाने कुंभाराळी ओतूर येथे माझे क्लिनिक आहे. गेले 35 वर्ष मी जनरल प्रॅक्टिस व होमिओपॅथिक प्रॅक्टिस दोन्ही करीत आहे. पोस्ट कोविडनंतर गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये पेशंट्स व आजार या दोन्हींच्या पॅटर्नमध्ये आमूलाग्र बदल जाणवत आहे. गेले अनेक दिवस या विषयावर मला प्रॅक्टिसमध्ये आलेले अनुभव, पेशंटचे फीडबॅक्स आणि त्याच्यावर वाचलेले काही सायंटिफिक पेपर्स हे कन्सिडर करून जे काही माझे मर्यादित नॉलेज आहे ते आपल्याबरोबर शेअर करावे व त्याचा सर्वसामान्य पेशंट्सना बरे होण्यासाठी जास्तीत जास्त फायदा व्हावा असे मनोमन वाटत होते. 3 प्रश्न सर्वांना पडलेले आहेत. नंबर 1, पोस्ट कोविड आजारामुळे झालेले बदल. नंबर 2, वॅक्सिन्स व त्याचे झालेले इफेक्ट्स व साईड इफेक्ट्स. नंबर 3, कोविड ट्रीटमेंट, त्यामध्ये लॉंग टर्म यूज ऑफ हायर डोसेस ऑफ स्टिरॉइड्स, काही अँटीव्हायरल ड्रग्स लाईक रेमडेसिवीर इंजेक्शन्स, त्याच्यामुळे काही परिणाम झालेत का? तर यात आता आपण फक्त पोस्ट कोविड आजार यावरच बोलणार आहोत. नंबर 2 वॅक्सिन्स आणि नंबर 3 ड्रग्स यावर नंतर बोलू, कारण या सर्वच गोष्टींवर अजून जगात व WHO तर्फे रिसर्च चालू आहे व डाटा हळूहळू तयार होत आहे. तर आजपासून या विषयावर आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून एक एक टॉपिक बघूया. येणारे इंटरेस्टिंग टॉपिक बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.